हाय फ्रेंड, मी विश्वास बालेकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. रोंडे गावातील बाणीच्या यात्रेनिमित्त मित्रांनो हा संपूर्ण ब्लॉग व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यासाठी आम्ही निघालो सकाळी 8 वाजता. मित्रांनो, प्रथमतः आम्ही काळबाबा आमच्या देवाचं दर्शन घेऊन मित्रांनो आम्ही निघालो. संपूर्ण व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा. माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आम्ही दर्शन वगैरे घेतले आमच्या काळबाबा महाराजांच्या आणि आम्ही त्या डोंगराला लागलो मित्रांनो. आणि भरपूर असं ऊन मित्रांनो लागत होतं, तरी पण आम्ही निघालो मित्रांनो. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मित्रांनो आमच्या बाणाचे स्थलांतर आपल्या फुलवडे गावातील औदुंबिकेश्वर उंबारे या ठिकाणी जाणार आहे मित्रांनो. फायनली आमची मुलं सुयश आणि निसर्गावरती जाऊन पोहोचले मित्रांनो. आणि त्याचबरोबर आम्हीही वरती आलो मित्रांनो. वरती आल्यानंतर जरा गारगार हवा लागली मित्रांनो. खूप छान वाटले मित्रांनो. आणि हा संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो तुम्ही नक्की बघा मित्रांनो. आणि वरती गेल्यानंतर मी काही लोकेशन टिपण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. या व्हिडिओच्या माध्यमातून आमची काळदेवाडी तुम्हाला दिसत आहे, त्याचप्रमाणे आमचे वैष्णव धामगाव हे दिसत आहे मित्रांनो. असे छान अशा वातावरणातून आम्ही निघालो मित्रांनो. आणि पुढे जात असताना मित्रांनो वरती गेल्यानंतर आम्ही थोडी विश्रांती केली आणि पुन्हा निघालो. पाहूया या लोकेशनवरील एक छानसा व्हिडिओ पहा. मनामध्ये बसली तू ग, पडला तुझ्या प्रेमाला बळी, अग वेड करून जाते ग मला चिमणे तुझ्या गालाची धळी. चला मग मित्रांनो, पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया. तुम्ही असा व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो. मी तुम्हाला आमच्याकडील काही लोकेशन दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. आणि अशा छान वातावरणामधून आम्ही निघालो. तुम्हाला वाटत असेल मित्रांनो कोणीच काही दिसत नाही मित्रांनो. आमची मुलं खूप लांब गेलेली आहेत मित्रांनो आणि आम्ही खाली आहेत मित्रांनो. तरी पण आम्ही त्यांच्यापर्यंत आम्ही जाऊन पोहोचणार आहे मित्रांनो. आणि तुम्ही कंटिन्यू हा व्हिडिओ पहा मित्रांनो. तुम्हाला असे छान व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो. आणि एकदा एक छानसा व्हिडिओ पाहूया. नाही कुणी कपल आपल्या तोडी मधी, नाही कुणी कपल आपल्या तोडी मधी, आपल्या तोडी मधी, अग मी दाढी मधीन तू काळ्या साडी मध्ये फायर. आहेत ना छान व्हिडिओ, चला कंटिन्यू करूया. आमच्या वाडीमधील काही सुयश आणि निसर्ग याचे फ्रेंड्स भेटले मित्रांनो. तुम्ही पाहू शकता त्यांचे फ्रेंड्स भेटले आणि त्यांनाही खूप आनंद झाला मित्रांनो. आणि एका झाडाखाली मित्रांनो खूप ऊन लागत होतं मित्रांनो. आणि एका झाडाखाली मित्रांनो येऊन फायनली आम्ही पोहोचलो. पाणी वगैरे पिले मित्रांनो. आणि त्याच ठिकाणी मित्रांनो आम्ही छान अशा वातावरणामध्ये, मला हे झाड दिसत आहे मित्रांनो, हे हिरड्याचं झाड आहे मित्रांनो. आणि त्याच झाडाखाली मित्रांनो आम्ही बसलो मित्रांनो. आणि पुढे मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की या ठिकाणी काही भाविक पुढे जाताना दिसत आहे मित्रांनो. पण हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आणि माझे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळते. आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो. अशा या सुंदर वातावरणातून जात असताना मित्रांनो तुम्हाला वाटत असेल मित्रांनो या ठिकाणी पाणी पण नसेल, पण मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो खूप पाणी आहे मित्रांनो. पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. आणि जाता जाता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला या घोड्याचे पाय असे निशाण तुम्हाला दिसत आहे. आणि त्या ठिकाणाहून आम्ही दर्शन करून पुढे निघालो मित्रांनो. तुम्ही पाहू शकता अशा या उन्हाच्या तडाख्यामधून आम्ही पुढे जात होतो मित्रांनो. आणि जाता जाता खूप तहान पण लागले होते मित्रांनो. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो अशा डोंगर भागामध्ये तुम्हाला वाटत असेल पाणी पण नसेल मित्रांनो, पण या ठिकाणी मित्रांनो अतिशय सुंदर आणि सुरेख पाणी तुम्हाला मी दाखवणार आहे मित्रांनो. या ठिकाणी एक विहीर आहे, त्या विहिरीमधील पाणी मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवणार आहे. अतिशय सुंदर पाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता. ही विहीर, या विहिरीचे नाव तोरण विहीर म्हणून आमच्याकडे संबोधलं जातं मित्रांनो. आणि त्या ठिकाणी मित्रांनो एक मुलगा पाणी सुनीलच्या हाताने देत मित्रांनो तुम्हाला दिसत आहे. आणि मी वरून व्हिडिओ शूटिंग करत आहेत मित्रांनो. आणि चला आपला बाण येतपर्यंत थोडं विश्रांती करूया आणि जेवण करूया. आम्ही सर्वजण जेवण्यासाठी बसलो. वाव, जेवण चालू आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता देडी भाजी, बटाट्याची भाजी वगैरे. माझा मुलगा
चला मग खाण्याचा आनंद व्यक्त करूया, स्वाद घेऊया मित्रांनो. अशा प्रकारे सुयश, त्याचा मित्र निसर्ग आणि हा मित्र माझा सुनील, आम्ही सगळेजण जेवणासाठी बसलो आहोत मित्रांनो. आणि इथून पाहू शकता, इथून भाविक चाललेले आहेत. आमच्या बाणाची काठी मित्रांनो खूप लांब आहे, पण आम्ही एका झाडाच्या सावलीत खाली कार असं मस्त वातावरणामध्ये जेवण करत आहोत. तुम्ही पाहू शकता. वाव, या जेवायला मग. इथे दे ना बाळा त्यांना यार. रानामध्ये जेवण करण्याची मजा अलग आहे. हां. एक वेगळाच फील येतो मित्रांनो. बटाट्याची भाजी, मिरिंडा, इकडे लिमका, थम्सअप. वाव, थम्सअप प्यायचं का? जेवण वगैरे बसलो निवांत झाड्यावरती बसले. आपल्या बाणाची वाट. फायनली बाणाचे आगमन झाले मित्रांनो. त्या ठिकाणी अशा कडाक्याच्या उन्हामध्ये घेऊन आलेले आमचे भाविक मंडळी तुम्हाला दिसत आहेत काठीबरोबर मित्रांनो. आणि आम्ही त्या ठिकाणी, आमचा मुलगा, माझा मुलगा पण दिसत आहे मित्रांनो, सुनील वगैरे सर्व भाविक दिसत आहे मित्रांनो. आणि कांदा लावीत मित्रांनो पाय पडून आम्ही बाणाची काठी घेऊन निघालो मित्रांनो. अशा काट्याकुट्यातून घेऊन जात असताना मित्रांनो अतिशय कसरत करावी लागत आहे मित्रांनो. हा बाण त्या उंबाऱ्यापर्यंत, त्या औदुंबकेश्वरपर्यंत नेण्यासाठी मित्रांनो खूप कसरत करत आहे. तुम्ही पाहू शकता मोठमोठे कडे आणि ठिकाणीच मित्रांनो असे छान असे जाळीचे झाडे मित्रांनो, करवंद तुम्हाला दिसत आहे मित्रांनो. अशा या काट्याकुट्या रस्त्यामधून मित्रांनो आम्ही काठीला जवळजवळ खाली येऊन पोचवली आणि आमचे भाविक घेऊन गेले मित्रांनो पुढे. तुम्ही पाहू शकता. आणि जवळजवळ आम्ही त्या देवळापर्यंत येऊन पोचलो. समोरच तुम्हाला औदुंबकेश्वर हे मंदिर दिसत आहे. त्या ठिकाणी भाविक मस्तपैकी त्यांचं भजन चालू होते मित्रांनो. लगेचच आम्ही दर्शन घेण्यासाठी मित्रांनो आत गेलो. आत जात असताना मित्रांनो प्रथम आम्ही नंदीचे दर्शन घेतले आणि आम्ही मित्रांनो आत गेले. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे मित्रांनो. त्या ठिकाणी जाऊन आम्ही दर्शन वगैरे घेतले मित्रांनो. औदुंबकेश्वर महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर मित्रांनो आम्ही बाहेर आलो मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो छान असं दर्शन भाविक घेत आहेत मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे. आणि काठी मित्रांनो खाली आली आणि मस्तपैकी तिला असं उभे करण्यात आले आणि तिची मिरवणूक काढण्यात आली मित्रांनो. तुम्ही पाहू शकता छान अशी वाजत गाजत काठी मित्रांनो औदुंबकेश्वर या मंदिराकडे तिला आणण्यात आले मित्रांनो. तुम्ही पाहू शकता भाविक काठीला घेऊन येत आहेत मित्रांनो. आणि जवळजवळ फायनली मित्रांनो त्या ठिकाणी मित्रांनो खूप अशी गर्दी होती. तुम्ही पण कधी आले तर मित्रांनो नक्की आमच्या या औदुंबकेश्वर आणि पारुंडे गावातील ही काठी मित्रांनो तुम्ही पाहू शकता. नक्की या ठिकाणी मित्रांनो. माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि अशा ठिकाणी मित्रांनो आम्ही तेथील आनंद व्यक्त केला. खूप असं ढगाळ वातावरण असल्यामुळे मित्रांनो एक वेगळाच फील येत होता मित्रांनो. काहीच वेळामध्ये पाऊस येण्याचा दाट शक्यता होते मित्रांनो. आणि फायनली त्या झाडाला मित्रांनो, त्या कळसाला मित्रांनो काठी ठेवण्यात आले मित्रांनो. हर हर महादेव अशा करीत घोषणा मित्रांनो त्या भाविकांनी त्या ठिकाणी तेही काठी ठेवली मित्रांनो. तर सर्व भाविकांसाठी जेवणासाठी पण मित्रांनो येथील ग्रामस्थांनी सोय करतात मित्रांनो. आणि त्या ठिकाणी मित्रांनो आम्ही खूप भूक लागली होती मित्रांनो आणि महाप्रसाद घेण्यासाठी पंक्ती धरून घेतल्या मित्रांनो. तुम्हाला दिसत आहेत मित्रांनो छान असं ते तिखट भात वगैरे आणि
रवा करण्यात आली मित्रांनो आणि आम्ही त्याचा प्रसाद स्वाद घेतला मित्रांनो. जेवण झाल्यानंतर मित्रांनो आम्ही काठीचं दर्शन घेतलं मित्रांनो. तुम्ही पाहू शकता मित्रांनो माझा मुलगा व सुयश त्याचा मित्र निसर्ग यांनी पण दर्शन घेतलं आणि आम्ही तेथून निघालो मित्रांनो. बघता बघता केली पावसाने सुरुवात. मित्रांनो तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असे वातावरण झाले होते मित्रांनो आणि त्या ठिकाणी अशी छान अशा पावसाच्या सरी बरसत होत्या मित्रांनो आणि त्या ठिकाणी आम्ही आईस्क्रीम घेऊन आईस्क्रीमचा स्वाद घेतला मित्रांनो. समोरच पाऊस पडत होता मित्रांनो आणि आईस्क्रीम खाऊन मित्रांनो आम्ही पुढे निघालो. चांगलाच पाऊस झाला रे. छान अशी मुलांनी आंब्याच्या कार्या काढल्या आणि त्याच कार्या घेऊन आम्ही रस्त्याने चालू लागलो मित्रांनो. अवकाळी पावसामुळे मित्रांनो थंडगार असं वातावरणचा झालं होतं आणि त्याच ठिकाणाहून मित्रांनो मी सुनील आणि अंकुश त्या आंब्याच्या कार्या खात मित्रांनो रस्त्याने चाललो. अशा वातावरणामधून असं सुंदर वातावरण निर्माण झाले होते मित्रांनो आणि जाता जाता मित्रांनो एक झाड तुम्हाला माहीतच असेल हे आवळ्याचं झाड आहे मित्रांनो आणि अशी छान छान आवळे लागली होती मित्रांनो. मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तेथील लोकेशन काही दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो आणि जाता जाता मित्रांनो अशा प्रकारे आम्हाला हे जाळीचं झाड म्हणजेच करवंदे पिकत नव्हते मित्रांनो पण खायला अतिशय छान लागत होते मित्रांनो आणि तुम्ही पाहू शकता भरपूर असे करवंदे आले होते मित्रांनो. मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. तुम्ही रानामधील हे फळ मित्रांनो अतिशय सुंदर रीतीने मी कॅमेरा टिपण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. ते म्हणजे करवंद. हे करवंद कच्चे आहे पण आम्ही त्याचा पण स्वाद घेतला मित्रांनो. तुम्ही पाहू शकता मित्रांनो मी अतिशय सुरेख कॅमेरामध्ये टिपण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. असे नवीन छान छान व्हिडिओ मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत असतो मित्रांनो आणि त्याच ठिकाणी आम्ही मित्रांनो डिंबे धरणाचं लोकेशन शूट करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. तुम्ही पाहू शकता वातावरणामधून आम्ही वाट काढत मित्रांनो फायनली वरती येऊन पोहोचलो. सुयश आणि त्याचा मित्र निसर्ग वरती येऊन मित्रांनो तिथे बसले होते आणि आम्हीही त्या ठिकाणी जाऊन मित्रांनो पोहोचलो आणि मित्रांनो त्याच ठिकाणी मी एक छानसा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. तुम्हाला तो आता थोड्याच वेळात मित्रांनो मी दाखवणार आहे. थोड्या वेळ मित्रांनो विश्रांती घेतली आणि पाणी वगैरे पेलो, थंड पेय वगैरे पेलो मित्रांनो आणि त्या ठिकाणी व्हिडिओ तेथील लोकेशन टिपण्याचा मी प्रयत्न केला मित्रांनो. समोरच तुम्हाला एक JCB दिसत आहे आणि छान असे रस्त्याचं काम चाललं होतं मित्रांनो. इथून मित्रांनो अतिशय कडेकपाऱ्यांमधून हे घाटाचं काम चालू आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता मित्रांनो अजून मोठाले वरती असे कडे होते मित्रांनो आणि त्या ठिकाणाहून आम्ही पुन्हा निघालो मित्रांनो. तुम्ही पाहू शकता आणि पुढे गेल्यानंतर मित्रांनो अतिशय छान व्हिडिओ मी बनवला आणि आता तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही पाहू हा एक मित्रांनो कडा आहे आणि त्या कड्याचे नाव मित्रांनो आमच्याकडे दुर्काडा म्हणून ओळखले जाते मित्रांनो. तुम्ही पाहू शकता मित्रांनो आणि या ठिकाणावरील व्हिडिओ मित्रांनो मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये यामागेही दाखवले आहे मित्रांनो. तुम्ही येथे लोकेशन पाहू शकता मित्रांनो. पहा चाललं कसरत करा. हा आमच्याकडे दुर्काडा मानला जातो. दुर्काड्याचे रहस्य म्हणजे पावसाळ्यामध्ये मित्रांनो अतिशय सुंदर असे पाऊसचे थेंब खाली न पडतात ते थेट अंगावर वरती येतात मित्रांनो. तुम्ही पाहू शकता मी पुढे चाललो आणि माझे साथीदार मागे तुम्ही पाहू शकता. मी या बाजूने टिपण्याचा प्रयत्न केला. समोरच मला तांबे धरण दातखेळवाडी आणि समोरच आपला शिवनेरी किल्ला दिसत आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर वातावरणामधून आम्ही चाललो. अगोदर थोडा पाऊस झाल्यामुळे मित्रांनो झाडांना अशी पालवी फुटल्यामुळे मित्रांनो शेळ्या पण ते पालवीचा आनंद घेत होते खाताना. च्या वाडीपासून काही अंतरावर असणारे ठिकाण म्हणजे ते म्हणजे बुंडी घासणे. ते ऐकायला तुम्हाला फार अवघड जाईल मित्रांनो पण या ठिकाणी मोकळखांदी उतरता येत नाही. आपले अंगाचा स्पर्श करूनच उतरावा लागतं मित्रांनो त्या ठिकाणी. काठी येतपर्यंत आम्ही त्या ठिकाणी बसलो तोपर्यंत एक व्हिडिओ
मेरी निगाहों ने छुप के तेरा हंसी ख्वाब देखा, मेरी निगाहों ने छुप के तेरा हंसी ख्वाब देखा. मग आवडतात ना व्हिडिओ, मग वाट कसली बघता, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. थोडा वेळ विश्रांती केल्यानंतरच काही ठिकाणी त्याचे काठीचे आगमन झाले, म्हणजेच आपल्या वाहनाचे आगमन झाले आणि त्या ठिकाणून खाली काठी देण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि बांध किती कसरत करावी लागते मित्रांनो आम्हाला या रानावनातून काटेकोट्यातून हा बांध आमच्या औदुंबिकेश्वरकडे प्रस्थान करावं लागतं मित्रांनो. आणि अशा प्रकारे अशा रीतीने आम्ही जवळजवळ खाली काठीला घेतलं आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता अतिशय कसरतीने हा बाण खाली घेतला. त्या प्रकारे हाताहात घेऊन आम्ही बाणाला खाली गेलो मित्रांनो. हा व्हिडिओ नक्की संपूर्ण पहा, न स्किप करता मित्रांनो. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो मित्रांनो. आणि त्या ठिकाणावरून काठीला एका दिशेने आम्ही पाठवण्यात आले आणि आम्ही एका दिशेने गेलो आमच्या वाडीच्या दिशेने. आणि मित्रांनो फायनली आम्ही आमच्या वाडीच्या वरच्या डोंगरावरती येऊन पोहोचलो मित्रांनो. प्रकारे आम्ही आमच्या वाडीच्या वरच्या डोंगरावर येऊन पोहोचलो आणि तेथे मित्रांनो आम्ही थोडीफार विश्रांती केली आणि आम्ही पुन्हा निघालो. त्याच ठिकाणी आमच्या महिला पण विश्रांती घेऊन मित्रांनो वाडीच्या दिशेने निघाले मित्रांनो. अशा प्रकारे आमचा हा पायी पायी जाण्याचा काठीबरोबरचा त्या बाणाबरोबरचा छोटासा एक प्रयत्न होता मित्रांनो. तुम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला असेल मित्रांनो. हा व्हिडिओ मित्रांनो संपलेला नाही. मी वरून काही व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण वाडीचे लोकेशन मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला मित्रांनो. आणि मित्रांनो आम्ही जवळजवळ फायनली घरी पोहोचल्यानंतर मित्रांनो घरी आल्यानंतर बघा आता पाऊस एवढे मासे वाव गाराचा पाऊस चालू झाला. अवकाळी पाऊस मासे देतो बघा, अवकाळी पाऊस पुरसुद्धा निघाला. इकडून यायचं पाऊस थांबल्यानंतर आम्ही आमच्या गावामध्ये गेले. तिथे काही तर भव्य दिव्य अशा काठीच्या बाणाची मिरवणूक झाल्यानंतर मित्रांनो काहीच वेळामध्ये महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर मित्रांनो गौरव महाराष्ट्राचा ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आला. त्यातील एक परफॉर्मन्स तुम्ही पाहूया. जबरदस्त असा धमाकेदार कार्यक्रम चालू होता मित्रांनो. आणि त्याच कार्यक्रमाचा आम्ही सर्वजण आनंद घेत होतो मित्रांनो. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा सुरेख कार्यक्रम चालू आहे मित्रांनो. पाहूया छावा पिक्चरची त्यांनी दाखवलेली छावा पिक्चरची ॲक्टिंग पाहूया. पहा मराठों का अंत नहीं, मुगलों के विनाश की शुरुआत है.
अशा प्रकारे मित्रांनो सकाळ ते संध्याकाळ जे काही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो, मी छोट्याशा व्हिडिओमधून तुम्हाला मित्रांनो दाखवलं मित्रांनो. आणि हा छोटासा ब्लॉग तुमच्यासाठी होता मित्रांनो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय आदिवासी, जय शिवराय.